तर मला सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि आपल्याला येणाऱ्या कुठल्या समस्या आहेत आणि आपलं गाव, आपलं नाव आणि आपण राहता कुठं? माझं नाव बालाजी विठ्ठलराव बामणे, सुगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. माझी शेती मनसगीर येथे गट क्रमांक 157 मध्ये 4 एकर 11 गुंठे हे आजूपणाची जमीन आहे, वाडवडलाची जमीन आहे. आणि तिथं आज तुरीची रास माझी जमा आहे. आणि तिथं माझा अशी अडचण आहे की दशमीस येऊ देत नाहीत शेजारच्या माणसाने. म्हणजे चतुर्सीमेला काही लोक आहेत, काही गटाबदली पण आहेत. अशा लोकांचे गावातले गुंड लोक आहेत. ते गुंड वर्तणुकीची माणसं माझ्यासाठी त्रासाला सध्या चालू आहे. बरं, तुम्ही अर्ज कुठे कुठे दिला आतापर्यंत? आतापर्यंत मी तहसीलला अर्ज दिलेला आहे, पुन्हा उपजिल्हाधिकारीला अर्ज दिलेला आहे. आणि पोलीस स्टेशन मध्ये तर घेतच नाही, आमची फिरतच नाही. आज अर्ज देऊन मी कमीत कमी 8-12ला अर्ज दिलेली आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा काल म्हणजे 2 तारीख 3ऱ्या महिन्याला दिलेली आहे. सतत मी तहसीलमध्ये कार्यामध्ये महिन्यामध्ये विनंती करतो, तर कुठलीच दखल नाही असं असण्याची. अच्छा, म्हणजे काय म्हणणं आहे तहसीलच्या लोकांचं? काय म्हणणं आहे? आज येतो, उद्या येतो, 8 दिवस थांब, 2 दिवस थांब, असे टाळाटाळ आहेत फक्त. बरं, तुम्ही गावातल्या सरपंचाला किंवा पोलीस पाटलांना याविषयी बोललात का? हा, गावातल्याला बोललो, सरपंचाला बोललो, गावातले पंच पण सांगून बघले, सरपंच पण सांगून बघले. पण त्या बाजूच्या लोकांची वर्तणूक एवढी खराब आहे की एखादा दाऊद भरा ह्याच्यापेक्षा ते आर्थिक काही पण ते कोण्याही पातळीला जातात. अच्छा, मग धमकी देणार, ट्रॅक्टर मध्ये घालतो, मग असे म्हणजे मग पाया पडा, असे ते इतके वाकळ शब्द बोलतात. ते मी त्याच्यापासून सुद्धा आज कमीत कमी 6 महिन्यापासून मी या त्रासाला समोर जातो की हे अगं आपण एकटे आहोत. अच्छा, त्या टायमाला माझे जरी भाव असले तर कोणी गावावर नाहीत, कोणी असून नसले नाहीत. त्याच्या दडपणला मला दडपणाची पाळी आहे. तर मला एक सांगा की म्हणजे तुम्हाला कुठलीच रास ते होऊन देत नाहीत? हो, सोयाबीनला तर एवढं तकलीफ केली तर मला 4-4 पायला घेऊन कमीत कमी 200 फुटावर घेऊन ते गटोडे घेऊन यावं लागले. अच्छा, एवढं सीजन खराब होतं. आज ते तुरी कमीत कमी 3 लाखाची तूर जाग्यावर आहे. ते मध्ये जाऊ द्यायला सुद्धा मुश्किल केलं. अच्छा, दशमी तर नाहीच नाही, पण एका मी जर माझ्या शेताला चलो तर ते कसं वाघ बघण्यासारखे बघूयात माझ्याकडे. आणि त्याचे माझं कुठलं शेताचं भांडण नाही, काहीच नाही. फक्त काहीतरी त्याला त्रास करावं, शेत सोडून देऊन जावं, राजकारणामध्ये आपल्या एवढं पाया पडावं, असं त्याची कुठे वाईट भूमिका. अच्छा, म्हणजे गावातल्या कोणीही सांगून सुद्धा ते लोक ऐकत नाही? सांगत नाही ना, ते ऐकायचं की त्याची मानसिकताच नाही. अच्छा, मग तुम्ही आज आमच्याकडे आलात तुमचा प्रश्न घेऊन, तर नेमका आपल्याला काय विचार होता? आपण आमच्या मीडियाकडे आलात आपला प्रश्न घेऊन? तर मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला न्याय भेटावं. मी तहसीलला एवढे फेर घालतो, तहसीलदारासोबत बोललो, कलेक्टर ऑफिससोबत बोललो, पोलीस स्टेशन तर आपलं तर ते उभा टाकायची ताक आवडतच नाही. आता या तरी माध्यमातून आपल्याला न्याय भेटावं ह्या विचाराने मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की आज 3 लाखाचं तूर माझ्या शेतात आहे. माझं 6वीला मुलगा नांदेडला आहे, 18 महिन्याचा पोरगा आज माझं घरी आहे, त्याला खर्च पाणी लागते, आणि त्या शेताशिवाय मला दुसरा कुठलाच व्यवसाय नाही. अच्छा, तर शेवटचा प्रश्न असा की आपल्या आता नेमकी प्रशासनाकडे काय मागणी आहे? मला न्याय मिळवून द्या, मला हक्काचा रस्ता, कायमचा रस्ता मिळवून द्या. हे लोक पुन्हा मला त्रास करू नये, त्याला जबाबदारी प्रशासन राहील. जर माझं काही झालं तर आज माझी 2 मुलं आज्ञा पालक आहेत. आता मी त्या घरातला करता माणूस आहे, मला प्रत्येक वस्तू मलाच घ्यावं लागणार आहे. साज एक 10 रुपयाच्या बिस्किटचा पुडा आणला तर मला बाजारात जावं लागते, आणि या लोकांना घेऊन किती दिवस बसणार? तर हे प्रशासनाला पोलीस स्टेशन आम्ही अर्ज केला हे दखलच नाही आमची. तहसीलला विनंती केली तर तहसील मग टाळाटाळ करतो. तर आम्ही आपली जी पण मागणी आहे ती मागणी आम्ही निश्चितच प्रशासनाकडे आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाईलच आणि आपल्याला न्याय मिळेलच. एवढंच मागतो ना मी, काय प्रशासनाला पैसे मागत नाही, मी शेत मागत नाही, पण माझ्या बाबतीचा हक्काचा रस्ता मागतो. म्हणजे आपल्याला तिथून जाऊन द्यावं, बस तुम्हाला फक्त रास करता यावं. कसं आहे, शेतीच काम कसं असते, दिवसा असते, रात्री असते, पावसाळ्यात असते. एखादाच मी आज उन्हाळा आहे म्हणून मी घेऊन घरात बसन, आणि आज माझं घर रस्त्यावर आहे. जर मी झोपलो त्याने पेट्रोल टाकले आणि काही केली, त्याला जबाबदार प्रशासन किंवा ते 2-3 माणसं. नाही एवढा भेवामध्ये की माझ्याकडे साधी सायकल सुद्धा नाही, माझ्याकडे पायाशिवाय दुसरी यात्रा नाही. मी आज कमीत कमी देऊळ याचं म्हणलं तर माझ्याकडे कधी 40 रुपये नसतात तिकटाला, तर मी चलत आलेला माणूस आहो.
याला न्याय करणं फक्त तहसीलदाराचं काम आहे. आणि तहसीलदाराला जर न्याय होत नसेल तर आज माझं म्हणणं तुमच्या सेवेमध्ये एवढंच आहे की मला ताबडतोब न्याय मिळवून द्यावा. त्याच्याशिवाय दुसरी माझी कुठलीच इच्छा नाही. आणि जर माझं जिंदगीत काही झालंच तर मी देह अर्पण करायला मी की मुली बघणारा माणूस नाही. कारण मला एवढ्या लोकांमधून जर मारण्यापेक्षा मीच मेल तर काय वाईट आहे. इजा सहन करून घेण्यापेक्षा मग एखादा झेर डबा ठेवून तर तशी पुढे मेलो तर माझं कसं बी ध्येय संपलंय. फक्त अन्यायाला वाचा करणं. आज बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचा माणूस मी आहो. आज अन्याय करण्यापेक्षा अन्याय करून घेणारा हे मूर्ख राहते म्हणतात. आज मी मूर्ख झालो ना. आज कमीत कमी याची 6 महिन्यापासून याची माणुसकीचं नातं वाळ घेतो. तर हे माणुसकी तर नाहीच, पण प्रशासनाला सुद्धा याची जाऊ नाही. न्याय न्यायाची कुठे आहे. फक्त मी न्याय मागतो, बाई काही नाही मागत. एवढंच माझं सब लास्ट बोलणं आहे की मला न्याय द्यावा.